Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. In this video, we are starting unit number 2, Pumps and Actuators, that has a weightage of 12 marks in our syllabus. Basically, at the end of this video, you will be able to classify pumps and also you will be able to explain what is positive and non-positive displacement pumps. So let's get started. Pumps. We know that a basic hydraulic system consists of following major components. The reservoir, की जो एक टँक असतो ज्याच्यामध्ये आपण ऑइल ठेवतो आणि ते त्या सिस्टमला सप्लाय करतो. देन वी हॅव अ पंप अँड अ प्राइम मूवर विच इज द सोर्स ऑफ द पॉवर. म्हणजे त्या रिझर्वॉयर मधलं जे ऑइल आहे ते सिस्टम मध्ये पास करण्यासाठी आपण एक प्राइम मूवर की जो पंपला चालवणार आणि तो पंप असे हे सोर्स ऑफ पॉवर असतात. देन वी हॅव प्रेशर रिलीफ वाल्व. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ प्रेशर रिलीफ वाल्व. सो इन almost all the hydraulic systems there will be a pressure relief valve which will be there for the system safety. Then we have different control valves like the direction control valve, flow control valve, likewise. And we have a cylinder or a hydro motor, actually the working element. So these are the basic hydraulic system components that we have in a system. When we talk about pumps, there are basically two types of pumps. One is positive displacement pumps and the other is non-positive displacement pumps. मग आता पॉझिटिव्ह म्हणजे काय आणि नॉन पॉझिटिव्ह म्हणजे काय आपण बघूया. Let us begin with positive displacement pumps. So positive displacement pumps are those whose pumping volume changes from maximum to minimum during each pumping cycle. जी पंपिंग सायकल आहे त्या पंपिंग सायकलमध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपचा जो व्हॉल्यूम आहे तो मिनिमम पासून मॅक्सिमम आणि मॅक्सिमम पासून मिनिमम पर्यंत चेंज होतो. वी नीड टू रिमेंबर दॅट इन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स देर इज अ चेंज इन व्हॉल्यूम. ओके, that is, the pumping element expands from a small to large volume and is then contracted to a small volume again. हे आपण जेव्हा आपण पुढे कन्स्ट्रक्शन्स बघणार आहोत तेव्हा तुम्हाला आणखीन क्लिअर होत जाईल. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स आर यूज्ड वेअर प्रेशर इज द प्रायमरी कन्सिडरेशन. ज्या ठिकाणी आपल्याला प्रेशर हे प्रायमरी कन्सिडरेशन आहे, म्हणजे आपल्याला सिस्टीममध्ये प्रेशर जर जास्ती पाहिजे असेल तर आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स वापरणार. इन दीज पंप्स द हाय अँड लो प्रेशर एरियाज आर सेपरेटेड सो दॅट द फ्लुइड कॅनॉट लीक बॅक अँड रिटर्न टू द लो प्रेशर सोर्स. दोन्ही हे जे कंपार्टमेंट्स आहेत हाय आणि लोचे ते एकमेकांपासून सेपरेटेड आहेत सो दॅट देर वोंट बी एनी लीक बॅक अँड त्याच्यामध्ये प्रेशर ड्रॉप होणार नाही याची काळजी घेतलेली असते. ॲज फ्लुइड मूव्स थ्रू द पंपिंग चेंबर व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड इज फायनली रिड्यूस्ड कॉझिंग इट टू बी एक्सपेल्ड. जसं फ्लुइड त्याच्यामधनं जातं तसं त्या पंपिंग चेंबरचा व्हॉल्यूम चेंज होतो आणि इन्क्रीज होतो पहिल्यांदा, नंतर डिक्रीज होतो. डिक्रीज का होतो? कारण आपल्याला ते फ्लुइड बाहेर फेकायचं आहे म्हणून. आणि जेव्हा ते रिड्यूस होतं तेव्हा ते ऑटोमॅटिकली त्यातलं फ्लुइड हे बाहेर फेकलं जातं सिस्टीममध्ये. गियर, वेन, पिस्टन, स्क्रू पंप्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ सच पंप्स. आपण ह्या प्रत्येक पंपचं वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. In such pumps, the flow enters and leaves the unit at the same velocity. Therefore, practically there is no change in kinetic energy. Positive displacement pumps मध्ये ज्या वेलॉसिटीनी हे आत येतं त्याच वेलॉसिटीनी बाहेर जात फ्लुइड बाहेर जात असल्यामुळे
Generally, there is no change in the kinetic energy. As defined earlier, a positive displacement pump has to generate continuous flow of liquid and also has to supply necessary force or pressure to the flow of liquid. Positive displacement pumps can be either reciprocating or rotary type. हे either reciprocating type असू शकतात किंवा rotary type सुद्धा असू शकतात. These pumps can also be divided as fixed displacement and variable displacement. जर आपण तुम्हाला जर लक्षात असेल जेव्हा आपण पंपचे सिम्बॉल्स काढले होते त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण हे फिक्स डिस्प्लेसमेंट आणि व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट पंप्स दाखवले होते. सो द पंप्स कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड ॲज फिक्स्ड डिस्प्लेसमेंट वेअर इन द पंप विथ कॉन्स्टंट डिलिव्हरी इन विच फ्लो ऑफ वॉल्यूम इज कॉन्स्टंट वेन द स्पीड इज कॉन्स्टंट. दीज पंप्स हॅव नो कंट्रोल ऑन फ्लो रेट. याच्यामध्ये फ्लो रेटचा काहीही कंट्रोल नाही आहे आणि म्हणूनच आपण त्याला फिक्स्ड डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. वेअर ॲज इन केस ऑफ व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट वी कॅन चेंज द फ्लो रेट आणि म्हणूनच त्याला आपण व्हेरिएबल म्हटलेलं आहे. सो व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट पंप्स आर दोज पंप्स वेअर द आउटपुट व्हॉल्यूम दॅट इज द फ्लो रेट ऑफ पंप इज व्हेरिएबल. आले लक्षात? ओके. Now, what are the advantages of positive displacement pumps? The first is they can generate high pressure. मगाशीच आपण सांगितलं ज्या सिस्टीममध्ये आपल्याला हाय प्रेशरची रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स वापरणार. दे आर रिलेटिव्हली स्मॉल अँड हॅव हाय पॉवर टू वेट रेशो. Then they have relatively high volumetric efficiency as compared to non-positive displacement pumps. They are having high volumetric efficiency and they have greater flexibility of performance under varying speed and pressure requirements. So these are the few advantages of a positive displacement pump. Now let us discuss non-positive displacement pumps. Pumps where the fluid can be displaced and transferred using the inertia of the fluid in motion are called as non-positive displacement pumps. The examples of non-positive displacement pumps are centrifugal pumps and propeller pumps. They are usually used for low pressure. ज्या ठिकाणी प्रेशर हा प्राईम कन्सर्न नाही आहे म्हणजे प्रेशर थोडं कमी असेल तरी सुद्धा चालतं अशा ठिकाणी आपण नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स वापरतो की ज्या ठिकाणी 40 बारपेक्षा कमी प्रेशर आपल्याला चालू शकतं. अँड हाय व्हॉल्यूम सिस्टीम जिथं व्हॉल्यूम हाय पाहिजे. बिकॉज ऑफ देअर फ्युअर नंबर ऑफ मूव्हिंग पार्ट्स नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स कॉस्ट लेस अँड ऑपरेट विथ लेस मेंटेनन्स. मूव्हिंग पार्ट्स कमी असल्यामुळं ऑटोमॅटिकली NPDची कॉस्ट कमी असते आणि ॲट द सेम टाईम पार्ट्स कमी असल्यामुळं त्याचा मेंटेनन्ससुद्धा कमी असतो. The chambers of NPD pumps are connected so that as pressure increases, fluid within the pumping chamber circulates. These pumps make use of Newton's first law of motion to move the fluid against the system resistance. The action of the mechanical drive in the pumping chamber speeds up the fluid so that its velocity increases. आणि velocity increase झाल्यामुळे जो काही सिस्टीम मधला रेजिस्टन्स असतो त्या रेजिस्टन्सला पार करून ते फ्लुइड सिस्टीम मध्ये पुढे जातं. The advantages of non-positive pumps are, as said, they are having a low initial cost. Then also the maintenance cost is minimum. They can be operated quietly. They are capable of handling almost any type of fluid, for example sludge or slurries. म्हणजे थोडंसं घट्ट जरी फ्लुइड असेल जसं की स्लज असते स्लरीज असतात तर त्या सुद्धा या नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्सनी आपण हँडल करू शकतो किंवा ते फ्लुइड सुद्धा याच्यातनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती जाऊ शकतं.
they are having simplicity in operation. And lastly, they have high reliability. So these are the advantages of non-positive displacement pumps. To revise about this particular video, we have seen the classification of pumps, and also we have explained what is positive and what is non-positive displacement pump and what are their advantages. Okay. In the next video, we will start with the working of gear pumps. Till then, thank you for watching.